आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी दीप अमावास्या येते. तर दीप अमावास्या येत असल्यामुळे घरातल्या सर्व दिव्यांची पूजा केली जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, घरातले सर्व दिवे घ्यायचे आहेत आणि ते दिवे गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर देवासमोर एक पाट मांडायचा, पाटाभोवती रांगोळी काढायची आहे, पाटावर दिवे ठेवायचे आहेत, दिवे मांडायचे आहेत. तर दिवे मांडायच्या वेळेस आपल्याला त्याच्या खाली हळद कुंकू तांदळाची रास वाहून पूजा करायची आहे. दिव्यांना फुलं व्हायची आहेत आणि दिवे आपल्याला पेटवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, दिव्यांना हात जोडून नमस्कार करायचा. आणि दुसरं म्हणजे कणकेचे 5, 7 किंवा 11 दिवेसुद्धा आपण बनवून त्याच दिव्यांनी ह्या दिव्यांना आपण ओवाळू शकतो. आणि त्यानंतर आपण प्रार्थना करून शुभम करोती म्हणायचे आणि दिव्यांना खडीसाखरेचा किंवा पुरणाचा आपण नैवेद्य दाखवला तरी चालतो. आता ह्यापासून काय होतं, तर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होऊन ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात येण्यास मदत होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उद्या पूजा करा आणि मी सुद्धा उद्या पूजा करणार आहे आणि त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.